नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेतच असाल तर आज माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर पोचली आहे मी 6:15 वाजता कामावर. आता तुम्ही म्हणाल काय रोज नवीन व्हिडिओ बोलतेस आणि तेच तेच दाखवते. पण तुम्हाला माझे तेच तेच व्हिडिओ बघायला कंटाळा येत असेल, तुम्हाला वाटत असेल रीमा रोज तेच तेच टाकते व्हिडिओ. पण माझं आयुष्य तेच आहे. मी रोज तेच आयुष्य जगते आणि त्याच माझ्या या आयुष्यात तुम्हाला दाखवते की काय घडतं आणि मी काय करते. तर पहिल्या घरी मी पोचली आणि इथे मलाई पनीर ग्रेव्हीची भाजी बनवली. मलाई पनीरची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकली आहे. तुम्हाला जर मलाई पनीर बनवायची असेल तर तुम्ही नक्की ती रेसिपी जाऊन बघा. आणि तुम्ही बघू शकता जेवढी टेस्टी, जेवढी कलरफुल भाजी दिसते तेवढीच टेस्टी झालेली. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये क्विनोवा उपमा बनवलेला. ह्या क्विनोवा उपम्याची रेसिपीसुद्धा मी चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे. खूपच हेल्दी, खूपच टेस्टी अशी ही क्विनोवा उपम्याची रेसिपी आहे आणि आपल्या शरीरासाठी हा क्विनोवा उपमा खूप हेल्दी असतो. तर तुम्ही नक्की एकदा बनवून खाऊन बघा. त्यानंतर ह्या मस्त तूप लावलेल्या गोल गरगरीत मऊ अशा चपात्या बनवल्या आहेत. चहा बनवलेला आहे. आपलं लंच, ब्रेकफास्ट, चहा सगळं काही रेडी आहे. आता वेळ येते टिफिन भरायची. चला मग टिफिन पॅक करूया. तर आता टिफिन पॅक करायला घेते मी सरांचा. सर एकटेच ऑफिसला जाणार आहेत कारण मॅडम अजून गावावरनं आलेल्या नाही आहेत. त्या वेकेशनसाठी बाहेर गेलेल्या, म्हणजे गावाला गेलेल्या. तिथे त्यांची तब्येत खराब झाली त्यामुळे त्या अजून आलेल्या नाही आहेत. तर पहिल्या टिफिनमध्ये मी जी मलाई पनीरची भाजी बनवली आहे ती पॅक केली. दुसऱ्या टिफिनमध्ये क्विनोवा उपमा पॅक केला आणि आता तिसऱ्या टिफिनमध्ये मी ज्या चपात्या बनवल्या आहेत त्या मी फूड पेपरमध्ये टाकेल आणि मग तो तिसरा टिफिन पॅक करेल. रोजचं माझं हेच डेली रुटीन आहे. तुम्ही म्हणाल रीमा तू तेच दाखवते, पण जर काय नवीन माझ्या आयुष्यात घडलं तर मी तुमच्याबरोबर शेअर करेलच ना. तर मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. खूपच महत्त्वाची गोष्ट घडली या डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात माझ्यासोबत आणि तीच गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आणि खरंच ती गोष्ट तुम्ही ऐकली ना तर तुम्ही म्हणाल रीमा वाचलीस, माझं खूप मोठं नुकसान होणार होतं आणि त्या नुकसानापासून स्वामींनी मला वाचवलं आणि मला असं वाटलं पण नव्हतं, पण असा चमत्कार माझ्याबरोबर घडला. तो काय घडला आणि ते नक्की काय होतं ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओ सकट सर्व काही दाखवणार आहे. तर तेच व्हिडिओ मी सगळे गोळा करते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि पूर्ण व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याबरोबर डिसेंबर 2025ला नक्की काय घडलं आणि कोणतं मोठं नुकसान होण्यापासून मी वाचले आणि स्वामींनी माझ्या आयुष्यात कसा चमत्कार घडवून आणला. तर बघू शकता तुम्ही टिफिन पॅक केली. चपाती, भाजी, क्विनोवा उपमा, पपई कापलेली ठेवली. त्यानंतर टिफिन पॅक झाल्यानंतर मी हे किचन क्लीन करायला घेतले आणि आता हे किचन वगैरे क्लीन करून इकडचं काम संपल्यावर मग मी जाईल दुसऱ्या कामावर. पण त्याआधी मला अजून सरांच्या टिफिनमध्ये चहा पॅक करायचा आहे, जो की आपण थर्मासमध्ये रोज मी पॅक करत असते. तर चहा अजून उकळतो आहे. इथे खूप वेळ चहा उकळला जातो आणि असा आटलेला चहा त्यांना आवडतो. त्यामुळे तो चहा उकळेपर्यंत मी किचन गॅस सगळं क्लीन करून घेतलं आणि आता त्यानंतर पहिले टोडूला अंड देते. कारण त्याला ब्रेकफास्ट देत नाही ना तोपर्यंत तो माझ्या पायाजवळच घुटमळत राहतो. त्याला ब्रेकफास्ट दिला आणि शेवटी माझं काम आटोपल्यावर मी पाण्याचा घोट प्यायले. सकाळपासून जी धावपळ असते ना तर पाणी प्यायला पण वेळ नसतो. चहा ग्लासात ओतायला घेतलं तर ह्या भांड्याने नेहमी चहा सांडतो. तुम्ही कसाही गाळायचा प्रयत्न करा, तो चहा सांडतो म्हणजे सांडतो. तर ग्लासामध्ये चहा गाळून घेतला आणि त्यानंतर थर्मासमध्ये ओतला. थर्मास चहानी भरल्यानंतर त्याला झाकण लावून टिफिन बॅग काढली आणि त्यामध्ये मग मी हे सगळं पॅक केलं. पण त्याआधी हा सगळा जो चहा सांडला होता तो मला क्लीन करायचा होता कारण हा किचन कट्टा व्हाईट आहे. तर त्याच्यावर जर काहीही सांडलं ना तर लगेच डाग पडतो. उरलेला थोडासा चहा मला घेतला आणि 1 कप चहा मुकेश भैयासाठी ठेवला. तर ही लोकं चहामध्ये साखर खूप कमी टाकतात म्हणून मी अर्धा चमचा साखर वरून टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स केला. आणि त्यानंतर टिफिन बॅगमध्ये टिफिन आणि थर्मॉस ही व्यवस्थित टाकली कारण
सर रेडी झाले होते ऑफिसला जायला आणि ही टिफिन बॅग मी बाहेर हॉलमध्ये नेऊन ठेवली. तर तोपर्यंत माझा चहा थंड झालेला, चहा पिला आणि माझं इकडचं सगळं काम आवरलं. किचन गॅस वगैरे क्लीन केला. घरी जायलाच निघाली तर खिडकीजवळ गेली तर एवढा छान नजारा वाटत होता ना, कारण बघा 7:30 वाजलेत आणि सूर्य आत्ताशी उगवायला लागला आहे आणि खूप सुंदर दिसत होता. म्हटलं चला छोटीशी क्लिप काढते आणि तुम्हाला पण दाखवते. एवढा सुंदर नजारा दिसत होता. खिडकीतनं त्यातनं पक्षी उडत होते. काही लोकं खाली असे मॉर्निंग वॉक करत होते आणि हा असा उगवता सूर्य पूर्णपणे बघत होते मी. खूप छान वाटत होतं बघून. आजूबाजूला अशी हिरवी झाडं, मोठ्या-मोठ्या बिल्डिंग्स, उगवणारा सूर्य आणि असं हे वातावरण खूप छान वाटत होतं. हळूहळू आभाळातले रंग बदलत होते आणि काही लोकं असे इथे खाली मस्त वॉक करत होते. किती छान आयुष्य आहे ना, आरामात उठायचं, वॉक करायचं, स्वतःचं शरीर जपायचं. आपलं आयुष्य कधी असं होणारच नाही. पण जाऊ दे, जे काही देवाने दिलंय त्याच्यामध्ये आपला आनंद मानायचा. आज ना उद्या तर सुख येणारच ना आणि अशी एक्सरसाइज करायची, वॉक करायची आपल्याला म्हणजे मला वाटत नाही मला काही गरज आहे. कारण अशी माझी दिवसभर एवढी धावपळ होते ना, की वॉक करायला किंवा एक्सरसाइज करायला गरजच नाही आणि वेळही नाही आहे. आता सध्या लाडूचे ऑर्डर खूप छान येत आहेत, खूप येत आहेत. म्हणजे दिवसाला 1 ऑर्डर तरी असते. तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहेत. अशाच मला सपोर्ट करत राहावा. तर इकडे लिफ्टमध्ये आली, आरशात थोडंसं इकडे-तिकडे इशारे केले, म्हणजे थोडासा व्हिडिओ काढला आणि मग मी बाहेर आली आणि आता चालली आहे दुसऱ्या कामावर. आणि हो, एक गोष्ट सांगतेच, आता शेंगदाण्याच्या लाडूंची पण ऑर्डर सुरू केली. म्हणजे उपवासाला जे जे शेंगदाण्याचे लाडू खातात ना, ते पण मला ऑर्डर करतायत. त्यानंतर संक्रांतीसाठी मला खूप जण विचारत होते, "ताई तिळाचे लाडू देशील का?" तर हो, मी संक्रांतीसाठी तिळाचे लाडू देणार आहे ऑर्डरमध्ये. कडक लाडू आणि सॉफ्ट लाडू असे 2 प्रकारचे तिळाचे लाडू असणार आहे. तुमची पण ऑर्डर असेल तर Instagramला DM करा. इथे नाश्त्यासाठी व्हेजिटेबल उपमा बनवला. त्यानंतर लंचसाठी कोबी, गाजर, मटार, कॅप्सिकम अशी मिक्स भाजी बनवली. तर तुम्ही बघू शकता आता सध्या गाजर आणि वाटाणा, मेथी याच्या मस्त फ्रेश भाज्या मार्केटमध्ये मिळतात. तर अशी मिक्स भाजी खूप छान लागते. 1 पॅकेट मॅगी मसाला टाकला की भाजीला चव अजून छान लागते. त्यानंतर चपात्या बनवल्या. अजून चपात्या मी बनवत होती आणि आधी मी व्हिडिओ केला आहे. तर बाजूला तुम्ही तवा बघू शकता. तर चपात्या बनवतच हा व्हिडिओ शूट केला आहे. तर त्यानंतर मी हा सगळा पसारा उचलते, उरलेल्या चपात्या करते आणि मग तुम्हाला भेटते. तर कधी-कधी कंटाळा येतो ह्या सगळ्या गोष्टीचा. पण काय करणार, आपलं काम आहे ना, कंटाळा करून कसं चालेल. कढईमधला मी जो उपमा केलेला तो काढून ठेवला, भाजी पण काढून ठेवली बाउलमध्ये, चपात्या झाकून ठेवल्या. सगळ्या कढया वगैरे रिकाम्या करून सगळे भांडे घासले, किचन गॅस सगळा क्लीन केला आणि आता हे भांडे पुसून वगैरे जागेवर लावणार आणि हे सगळं जेवण व्यवस्थित झाकून किचन आवरून मग मी जाणार घरी. तर हे माझं रोजचं काम आहे. तर बघा फायनली मी चालली आहे घरी. किचन वगैरे सगळं क्लीन केलं, भांडी पुसून वगैरे जागेवर ठेवली, सगळं जेवण झाकून ठेवलं, गॅसचं मेन नॉब बंद केलं आणि चला मग आता जाते घरी. घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू. आणि हो, आज मला आहे ना शेंगदाण्याच्या लाडूची ऑर्डर आहे. तर त्यासाठी मी आज घरी जाऊन शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे. जर वेळ मिळाला तर नक्की व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करेल किंवा व्लॉग तरी दाखवेल की मी कसे शेंगदाण्याचे लाडू बनवलेत. पण काय करू ना, व्हिडिओ शूट करायला, एडिटिंग करायला वेळच मिळत नाही. मोबाईलमध्ये एवढे व्हिडिओ पडलेत, पण एडिटिंग करायला वेळच मिळत नाही. आत्ता जो मी आज उद्यामध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, तो गेल्या आठवड्यातला व्हिडिओ आहे. म्हणजे जे जुने व्हिडिओ आहेत ना, तेच टाकते. नवीन व्हिडिओ शूट करायला, एडिटिंग करायला वेळच मिळत नाही. फायनली घराच्या बाहेर निघाली, लिफ्टचं बटन दाबलं आणि मग लिफ्टमधनं मी खाली उतरली आणि चला मग आता जाते घरी. तर खाली उतरली आणि सगळं रस्त्यात जे भेटतील त्यांना हाय हॅलो केलं, सगळ्यांना बाय केलं, धन्नूची चावी काढली आणि मी निघाली आहे माझ्या धन्नूकडे. तर इथं पार्किंगमध्ये मी गाडी लावते आणि ही इकडची बग्गी आहे, जी इकडच्या लोकांना गेटपर्यंत नेऊन सोडते. वॉचमॅन भाऊ दिसले, त्यांच्याशी थोडंसं बोलली, कारण सगळेच मला ओळखायला लागलेत. ह्या बिल्डिंगमध्ये मला खूप वर्ष झाले, मी कामाला येते. तर येता जाता सगळे माझ्याशी बोलतात आणि मी पण सगळ्यांशी बोलते. शेवटी काय आहे, आपलं तोंड चांगलं असलं की पूर्ण जग चांगलं असतं. तर अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ होता, आजचा व्लॉग होता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा. पर्स डिकीट टाकली, हेल्मेट डोक्यावर ठेवलं आणि मी चालली आहे घरी. चला मग उद्या भेटूया. बाय.